तर सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी चाकूर सज्जाचे तलाठी अविनाश नंदकुमार पवार यांचे आज खरं तर जड अंत करणारच आम्ही या ठिकाणी यांचा सत्कार करत आहोत। यांची बदली जी आहे ते अहमदपूर या ठिकाणी झालेली आहे। गेले 2.5 वर्ष या चाकूर सज्जामध्ये यांनी तलाठी म्हणून कार्य केलेलं आहे आणि अक्षरशः आज बोलत असताना देखील आमचा कंठ दाटून आलाय। त्याचं कारण म्हणजे काय, या समाजातील जर वंचित घटक जर असेल कोणता, प्रशासनाने किंवा इतर घटकाने ज्याला दुर्लक्षित केलेला तो शेतकरी, त्याला आपलंसं करणारा हा एक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी जो आहे, यांनी एवढे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे की आपण शब्दात सांगू शकत नाही। आजपर्यंत आम्हाला तलाठी म्हणजे काय हे माहिती नव्हतं, पण तलाठीचे कार्य स्वतः एखादी शेतकऱ्याचं जर कोणतं काम काही अडलेलं असेल, ऑनलाईन करायचं असेल, तर स्वतः साहेबाचा त्या शेतकऱ्याला कधी म्हणजे प्रत्येक वेळेस फोन गेलेला आहे। नवनवीन योजना असतील महसूल विभागाच्या, तहसीलच्या, शासनाच्या ज्या काही योजना आहेत, त्या योजना देखील म्हणजे शेतकऱ्यापर्यंत आजपर्यंत कधी पोहोचल्याच नव्हत्या, पण या तलाठी साहेबांच्यामुळं हे जनसामान्यामध्ये या सर्व योजना गेलेल्या आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांना याचा लाभ देखील भेटलेला आहे। मी तर म्हणतो 100% शेतकरी हे शासनाचे आज आपल्या म्हणजे उपभोग घेतलेला आहे। त्याचं कारण म्हणजे एकमेव या ठिकाणची तलाठी अविनाश पवार या ठिकाणी सहृदय आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने, मित्र परिवाराच्याच वतीने नाही तर सर्व चाकूरवासियाच्या वतीने या ठिकाणी एक छोटेखानी सत्कार या ठिकाणी अविनाश पवार यांचा करण्यात आला। काल रात्री यांचा एक व्हॉट्सअप वरती मेसेज आला आणि अक्षरशः लोक फक्त रडायचे बाकी होते इथपर्यंत। म्हणजे त्यांची प्रतिक्रिया जर बघायला गेले तर रात्री साधारणतः 1 वाजेस्तोवर तुम्हाला मेसेज, मी स्वतः त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे, मी 1 वाजेस्तोवर पाहत होतो की प्रत्येकाचा मेसेज असा नाही की म्हणजे प्रत्येक मेसेज जर बघितला तर एक आत्मीयता ना, हे कधीच प्रशासकीय अधिकारी आम्हाला वाटले नाहीत। आमचा एखादी छोटासा भाऊ पुन्हा शेतकऱ्याचा आडल्या नडल्या शेतकऱ्यांचे जी काही वारीचे आहेत त्या पद्धतीचंच यांचं कार्य राहिलेलं आहे। यांच्या कार्यामुळेच आज चाकूरवासियामध्ये प्रत्येकाने आज दिवसभर त्यांना फोन, मेसेज, सत्कार हे दिवसभर चालू आहे। मला वाटत नाही या अगोदर कोणत्या तलाठीनं किंवा या पुढेही असा एक तलाठी होईल असं मला तर काही वाटत नाही। तर साहेब, आम्ही तर जड अंत करणारा आपलं या ठिकाणी सत्कार करतच आहोत, पण तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। प्रशासन म्हणलं की बदली हे येतेच, बदली हा अविभाज्य घटक आहे। ज्या पद्धतीनं झाडाला एखादी कळीचं फुलात आणि फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं, त्याच पद्धतीनं साहेबाचंही या ठिकाणी आज या ठिकाणी तलाठी म्हणून आहेत, तर भविष्यात यांनी तहसीलदार म्हणून या ठिकाणी यावं आणि पहिला सत्कार करण्याचा मान देखील आम्हाला भेटावा, हेच आम्ही तुमच्या सदिच्छा व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद साहेब।